रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कडवई हा ऐतिहासिक गाव। या कडवई पंचक्रोशीतील श्री वरदान देवीची होळी ही देखील तितकीच वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते। या होळीला हजारो भाविक हात न लावता काठ्यांच्या साहाय्याने लिलिया उभी करतात। केवळ काठ्यांच्या साहाय्याने उभा केला जाणारा माड भले किती उंच असला तरी हे सर्व अतिशय लिलिया पार पडते। होळी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी देवतांना रूपे लावण्यात येतात। यावेळी सर्व ग्रामस्थ मानकरी गुरव उपस्थित असतात। त्यानंतर ग्रामस्थ मानकरी व गुरव माड आणण्यासाठी निघतात। संध्याकाळी कडवई बाजारपेठेतून भला मोठा लांब लचक माड मिरवत नाचवत देवळाजवळ आणला जातो। मध्यरात्री पालखी माडासमोर आणून नाचवली जाते। त्यानंतर पहाटे होळी उभी करण्याचा सोहळा सुरू होतो। पहाटे 4 वाजता केवळ काठ्यांच्या साहाय्याने भली मोठी माडाची होळी अलगद उभी केली जाते। हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी लोक जमा होतात। हजारो भाविकांची उपस्थिती असते। त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी 12 वाजता दिवसाचा माड आणण्यासाठी गावकरी निघतात। सायंकाळी तो माड आणून उभा केला जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडवईचे ग्रामदैवत श्री वरदान देवी व शिंदे अंबेरीची ग्रामदेवता यांच्या पालख्यांची भेट होते। त्यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात। यानंतर प्रत्येक वाडीत ग्रामदेवतेची पालखी वस्तीला जाते। हे सगळे पूर्ण होऊन शिमगोत्सवाची सांगता रामनवमीला होते। कडवई हे 18 वाड्यांचे गाव असून तेथे सर्व समाज अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात। या होळी सोहळ्यावेळी गावातील मुस्लिम बांधव देखील आपुलकीने उपस्थित असतात। हे या गावाचे वैशिष्ट्य आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।